नमस्कार, आप देख रहे हैं रीड न्यूज। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। अपन अकोला विधानसभा लोकसभा के चुनाव के आए हैं, तो अब इसके बारे में क्या कहना है? हेलो हेलो, हाँ आपलं आहे क्या? मी प्रमोद डोंगरे, अध्यक्ष अकोला जिल्हा मागासवर्गीय काँग्रेस कमिटी। आज या ठिकाणी हुकुमशहाला हरवण्यासाठी आम्ही माननीय अभयदादा पाटील यांना या ठिकाणी मैदानात उतरवलेलं आहे आणि खरी लढाई आमची अभयदादा यांना निवडून आणण्याची नसून आम्हाला लोकशाही वाचवण्याची आहे। लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आमचा हुकुमशहाच्या विरुद्ध लढा आहे। आमचा नरेंद्र मोदीच्या नाही, जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते बदलून त्या घटनेचं संरक्षण करण्यासाठी नाना पटोले यांनी जबाबदारी घेतलेली आहे। त्या नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसच्या जागा निवडून येतील आणि अभयदादा पाटील यांना सुद्धा आम्ही एकसंघाने निवडून देऊ आणि आमची संविधान जे आहे संविधानाची बचवणूक करून संविधानाचं संरक्षण करून सर्वसामान्य लोकांना आम्ही न्याय देऊ। संघटनेमार्फत आलेल्या आपल्या अकोला विधानसभामध्ये बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत, तरी आपण यांना पाठिंबा देता का देता? आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षामध्ये प्रामाणिक काम करणं आमचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे आमचा पक्ष वाढवणं हे आम्हाला महत्त्वाचं आहे। आपण आलेल्या या मला पूर्ण सहकार्य आहे। तो पहरेदारी रख, अमन जरूरी है जिंदगी के लिए, लेकिन जंग की भी तैयारी रख। ही जी लढाई आहे ही विचाराची लढाई आहे, ही मतांची लढाई आहे आणि तुम्हाला विचार करावा लागेल आज अकोल्याची काय परिस्थिती आहे। आज लोक इथं विचारतात की इथं तिरंगी लढत आहे। मान्य नानाभाऊ लोक विचारतात की तिरंगी लढत आहे, पण मी इथच्या जनतेला सांगतो की अशी कोणतीही तिरंगी लढत इथं नाही आहे। आज महाविकास आघाडीची ताकद सांगतो तुम्हाला काय आहे तर आज इथं अकोला जिल्ह्यामध्ये परंपरागत जी काँग्रेसची मतं आहे ती 2,70,000 तर 3 लाखापर्यंत आहे। शिवसेनेचं जे मतदान आहे ते 2.5 लाख मतदान आहे आणि राष्ट्रवादीचं जवळपास 80,000 90,000 ते 1 लाख पर्यंत मतदान आहे। याची जर सगळी तुम्ही बेरीज केली ते जवळपास 6-6.5 लाखापर्यंत हे मतदान जातं। हे जे बीजेपी सांगतं की आम्ही इतके वर्ष निवडून आलो आहे, याला कारणच एक होतं की हे नेहमी शिवसेनेच्या खांद्यावर पाय देऊन चढलेले आहे, म्हणून ही परिस्थिती आहे। आज मी पूर्ण या जिल्ह्यातले 1086 गावं 970 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 90% फिरलेलो आहे। याच्या पहिले मान्य हंडोरे साहेब आमच्या इथं कोणताही उमेदवार हा प्रचार करत नव्हता, कारण की इथं अकोला जिल्ह्यामध्ये याच्या पहिले जी लढाई असायची ती जातीपातीची नसायची, ती लढाई धर्माची असायची। एक पक्ष नेहमी कॅन्डिडेट द्यायचा तो बौद्ध धर्माचा, दुसरा पक्ष द्यायचा तो मुस्लिमांचा, तिसरा पक्ष द्यायचा तो हिंदूचा। हे मताचं विभाजन व्हायचे, म्हणून ही परिस्थिती होती। आज आम्ही इथं जो कॅन्डिडेट दिलेला आहे हा कोणी जाती धर्माचा नाही आहे। मी म्हणून लोकांना सांगतो की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़े रहने दो म्यान। हा 18 पगड जातीचा उमेदवार आहे, हा तुमच्या सगळ्यांचा उमेदवार आहे, हा इच्छा बाला बलुतेदारांचा उमेदवार आहे, हा तेली तांबुळी चांभार कुंभार धनगर बौद्ध मुसलमान हा सगळ्यांचा मत, हा व्यापाऱ्यांचा आहे, हा विद्यार्थ्यांचा आहे, हा सगळ्या महिलांचा आहे, हा प्रत्येक व्यक्तीचा उमेदवार आहे। म्हणून आज ही गर्दी आहे। नानाभाऊ मी तुम्हाला सांगतोय की आज हे पूर्ण रस्ते ब्लॉक झालेले आहे। 5 तासापासून इथं लोक आहेत, अर्ध्याहून जास्ती लोक इथं गेलेले आहेत। मला अभिमान आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेला आहे।
त्याचं कारण सांगतो की या महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपाती राहिलेल्या नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती नूर खान बेग होता, हा मुस्लिम होता. यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. इथं जातीपातीचं राजकारण होतं. इथं जी परंपरा होती महाराष्ट्रामध्ये ते गुरु आणि शिष्याची परंपरा होती. अण्णाभाऊ साठे यांचे गुरु कोण होते तर ते बाबासाहेब आंबेडकर होते, महामानव बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले होते. कुठेही जाती नाही आलेली आहे याच्यामध्ये. महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु कोण होते तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांना शब्दामधनं पुन्हा इतिहासामध्ये जर कोणी जिवंत केलं तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आहे. शिवाजी महाराजांना ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना माहित आहे की ते संत, त्यांचे गुरु संत तुकाराम होते. आणि तुकारामांचे जे गुरु होते त्यांच्यावर जो विचाराचा पगडा होता तो गौतम बुद्धाचा होता. आणि ही परिस्थिती तिथे आहे. गौतम बुद्ध सांगून गेले होते की शरणम गच्छम शरणम बुद्धामी. त्याच्या नंतरही ते सांगून गेले होते की बुद्धम ज्ञानम गतम. गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की पहिले नमन करायचं असेल तर विचाराला आणि विवेकाला नमन करा, मला करू नका म्हणे. हे एवढं गौतम बुद्धांनी सांगितलं होतं. तर तुम्हाला ओळखायला पाहिजे की माणूस तुमच्या जातीचा नाही पाहिजे, तुमच्या विचाराचा पाहिजे. वैचारिक वारस या महाराष्ट्राचं, संतांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, प्रत्येकाचं घेऊन आज ही लढाई करणार आहे आणि ही लढाई जिंकणार आहे. 2014 तुम्हाला भावनिक मुद्द्यांवर इथं हे केलं होतं. काय म्हटलं होतं त्यावेळेस की हर एक के खाते में 15 लाख रुपये आएंगे. आले का तुमच्या खात्यामध्ये? मोठ्यानी म्हणा. काही असे म्हणून राहिले असं वाटतं, काही तर असे म्हणून राहिले की द्यायला वाटते चोरून चुकून दिले का मग तुम्हाला मोदीजीने? नाही दिले तर मग मोठ्यानी म्हणा ना की नाही भेटले. मग काय म्हणाले ते? खेती वालों की आय दुगनी कर दूंगा. म्हणजे शेतकऱ्यांना दाम दुप्पट दाम देणार आहे. भेटला का तुम्हाला? नाही. मग याला काय म्हणतात? हे सत्य आहे की असत्य आहे? सत्य आहे. काँग्रेसची लढाई कशाची होती? सत्याची होती. कोणी सुरू करायची होती? महात्मा गांधींनी सुरू केली होती. अहिंसेची लढाई होती, सत्याची लढाई होती. म्हणून त्याच्यामुळे मला इतिहासामध्ये 2 लोक खूप आवडतात, 2 देव. एक महात्मा गांधी आवडतो कारण की हातामध्ये शस्त्र नाही, निशस्त्र असताना लढाई जिंकली. आणि दुसरी गोष्ट कोणती आवडते तर आपला जो देव आहे तो विठ्ठल आहे. विठ्ठलाच्या हातात शस्त्र आहे का? नाही. म्हणून हे महाराष्ट्राचं दैवत आहे. आपल्याला लढाई जी जिंकायची आहे ती विचाराच्या आधारावर जिंकायची आहे, शस्त्राच्या आधारावर जिंकायची नाही आहे. घेतली पुलवामाच्या सैनिकांच्या प्रेतावर चालून पंतप्रधानाला आपण मतं दिलेली आहेत. आपल्याला हे वाटायला पाहिजे की आपण अशी कशी मतं दिलेली आहेत. कोणती मुलं मेली? 18 पगड जातीची मुलं. आर्मीमध्ये कोणाची मुलं असतात? मतदान देऊ आम्ही देऊन टाकलो, इतके भाविक आहेत. आता कशावर मतदान मागताय? गॅरंटीच्या वर मतदान मागताय. आता कशावर मतदान मागताय ते की हमको 400 के पार कर दो, महिला की सुरक्षा करेंगे. 400 के पार कर दो, खेती वालों का ख्याल लेंगे. अरे 10 साल तुमने. तब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए रीड न्यूज़.